शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर कट्टर शिवसैनिक अतुलराजे भवर यांनी चांगलाच हल्लाबोल केलेला आहे. अरे रडक्या, बाम लावून रडणाऱ्या रामदास कदम, तुझी उद्धव साहेबांवर बोलायची अवकात आहे का, असा इशारा देत त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते बघूया. शिवसेनेनं तुला मोठं केलं, 5 वेळा आमदार केले, विरोधी पक्ष नेता केला, पर्यावरण मंत्री केला, त्या उद्धव साहेबाला तू बोलतोस. अजून काय म्हणतो उद्धव साहेबाला खालच्या पातळीवर अरे तुझी भाषा करतो. अरे तुला धड नीट उभारता येत नाही, तू भाषण करताना तुझी पॅन्ट खाली येते, खाली सरकते, आणि तू उद्धव साहेबाला आणि आदित्य साहेबाला बोलणार आणि ते आम्ही ऐकून घेणार. जोपर्यंत हा शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत उद्धव साहेबांना, आदित्य साहेबाला जो कोणी खालच्या भाषेत बोलेल त्याला मी याच भाषेत उत्तर देणार. हा आमचा अधिकार आहे. शिवसेनेचा हा शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरेंचा हा शिवसैनिक, उद्धव साहेबांचा हा शिवसैनिक गांडूची अवलाद म्हणून कधी जगणार नाही, लक्षात ठेव. ही लोकशाही आहे, तुझ्या बापाचं राज्य नाही येत. कसंही बोललं, काही बोललं, शिवसैनिक ऐकून घेतील. नीट बोलायला येते का तोत्र्या तुला? नीट तुझी जी भाषा हसडली पाहिजे चिमट्याने. तुला 1000 वेळा मी आव्हान दिलेलं, 1000 वेळा तुला ताकीद दिलेली आहे, याच्यापुढे नीट बोल. पण तुझी चाल जात नाही बोलल्याशिवाय, आणि तुझं घर भागत नाही, तुझं राजकारण हे करत नाही. तुला वाटतं की माझा मुख्यमंत्री आहे, माझं हे, अरे सत्ता बित्ता आम्ही सत्तेला खात नाही. बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक सत्तेबित्तेला घेणत नाही. आणि तू जर आमच्या पक्षप्रमुखाला बोलला ना, ह्याच्यापेक्षा खालची भाषा येते आम्हाला, रामदास कदम, लक्षात ठेव. तर मित्रांनो, तुम्हाला हे भाषण कसं वाटलं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.